तुम्हाला माहीत आहे का, काही घरामध्ये कितीही पैसा आला तरी टिकत नाही. कधी कर्ज वाढतं, कधी घरात सतत भांडणं होतात, कधी शांतता राहत नाही. स्वामी समर्थ सांगतात, घरातल्या काही चुकीच्या सवयीमुळे लक्ष्मी नाराज होते आणि हळूहळू घरात दारिद्र्य येऊ लागते. आज आपण जाणून घेणार आहोत, स्त्रियांच्या कोणत्या सवयीमुळे घरात दारिद्र्य येऊ शकते. म्हणून स्त्रियांनी या सवयी बदलल्या पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या सवयी आहेत. 1. अन्नाचा अपमान करणे. अन्न वाया घालवणे, उरलेलं अन्न फेकून देणे किंवा अन्नाला कमी लेखणे. अन्न हे लक्ष्मीचं रूप मानलं जातं. नंबर 2. सूर्योदयानंतर खूप उशिरा उठणे. परंपरेनुसार लवकर उठून घर स्वच्छ करणे आणि देवाची पूजा करणे शुभ मानले जाते. नंबर 3. घर अस्वच्छ ठेवणे. स्वयंपाकघर, देवघर आणि घरात घाण असेल तर सकारात्मक ऊर्जा कमी होते असे मानले जाते. नंबर 4. सतत भांडण करणे. लहान लहान गोष्टीवरून वाद घालणे. ज्या घरात शांतता नसते तिथे सुख टिकत नाही. नंबर 5. पैशाची उधळपट्टी करणे. गरज नसताना पैसे खर्च करणे किंवा पैशाचा अनादर करणे किंवा पैशाचा आदर न ठेवणे. नंबर 6. मोठ्यांचा अपमान करणे. आई-वडील, सासू-सासरे किंवा ज्येष्ठांचा अपमान करणे घरासाठी अशुभ मानले जाते. नंबर 7. देवपूजेकडे दुर्लक्ष. घरात देवाची आठवण किंवा प्रार्थना नसली तर मनात नकारात्मकता वाढते. नंबर 8. दुसऱ्यांची निंदा करणे. सतत दुसऱ्याबद्दल वाईट बोलणे घरातील वातावरण खराब करते. नंबर 9. आळशीपणा, काम टाळणे आणि जबाबदारी न घेणे यामुळे घरातील प्रगती थांबते. नंबर 10. कृतज्ञता न ठेवणे. देवाने दिलेल्या गोष्टीची कदर न करणे. नंबर 11. संध्याकाळी घर झाडून कचरा बाहेर टाकणे. परंपरेनुसार सूर्यास्तानंतर कचरा बाहेर टाकणे टाळावे असे मानतात. यामुळे लक्ष्मी निघून जाते असे मानले जाते. नंबर 12. उंबरठ्यावर बसणे. घराच्या उंबरठ्यावर बसणे किंवा तिथे पाय ठेवून बसणे अशुभ मानले जाते. नंबर 13. तुटलेली भांडी वापरणे. तुटलेली किंवा क्रॅक असलेली भांडी घरात ठेवणे हे नकारात्मकतेचे चिन्ह आहे. नंबर 14. देवघर अस्ताव्यस्त ठेवणे. देवघर स्वच्छ न ठेवणे किंवा देवासमोर घाण ठेवणे परंपरेत चुकीचे मानले जाते. नंबर 15. अन्न शिजवताना राग करणे. रागात किंवा भांडत स्वयंपाक केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते असे म्हणतात. नंबर 16. रात्री नखे कापणे किंवा केस कापणे. पूर्वीपासून अशी समज आहे की रात्री हे काम करणे अशुभ असते. नंबर 17. पाणी वाया घालवणे. पाणी हेही लक्ष्मीचे रूप मानले जाते. पाण्याचा अपमान करणे अशुभ मानले जाते. नंबर 18. अतिशय तक्रार करणे. नेहमी नशिबाला दोष देणे किंवा तक्रार करत राहणे घरातील सकारात्मकता कमी करते. नंबर 19. दिवा न लावणे. संध्याकाळी देवासमोर दिवा न लावणे किंवा देवघराकडे दुर्लक्ष करणे अशुभ मानले जाते. नंबर 20. झाडूला पाय लावणे. झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. झाडूला पाय लावणे किंवा त्याचा अपमान करणे टाळावे असे सांगितले जाते. नंबर 21. उगाच दुसऱ्यांचा हेवा करणे. दुसऱ्यांच्या सुखावर जळणे किंवा ईर्ष्या ठेवणे घरातील शांतता बिघडवते. नंबर 22. घरात सतत नकारात्मक बोलणे. आपलं काही होणार नाही, आपलं नशीब खराब आहे असे सतत बोलल्याने वातावरण नकारात्मक होते. नंबर 23. पाहुण्यांचा अपमान करणे. अचानक आलेल्या पाहुण्यांना आदर न देणे हेही चुकीचे मानले जाते. नंबर 24. अन्न खाताना देवाची आठवण न ठेवणे. अन्न घेण्यापूर्वी देवाचे आभार मानणे ही चांगली सवय मानली जाते. नंबर 25. वस्तूची नासधूस करणे. घरातील वस्तूंची कदर न करणे किंवा त्यांची तोडफोड करणे. नंबर 26.
घरात मोठ्यांचे बोलणे न ऐकणे, ज्येष्ठांचे अनुभव आणि सल्ला दुर्लक्षित करणे. नंबर 27, नेहमी रागात बोलणे, रागाने बोलल्यामुळे घरात तणाव वाढतो. नंबर 28, आभार मानण्याची सवय नसणे, कृतज्ञता नसल्याने मनात समाधान राहत नाही. नंबर 29, घरात सतत भांडण करणे, घरात रोज भांडण आरडाओरडा होत असेल तर घरातील सकारात्मकता ऊर्जा कमी होते असे मानले जाते. नंबर 30, सकाळी उशिरा उठणे, खूप उशिरा उठल्याने आळस वाढतो आणि घरातील शिस्त व सकारात्मकता कमी होते असे सांगितले जाते. मैत्रिणींनो, स्वामी समर्थ नेहमी सांगतात, घर स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा आणि देवावर नेहमी श्रद्धा ठेवा, मग लक्ष्मी आणि सुख तुमच्या घरात नक्की येईल. श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. जय सद्गुरू.